वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशात सर्व? तर मजेत आहात ना? तर आज मी आता वाजले आहेत बरोबर 4:45, म्हणजे 35 वगैरे व्हायला आले. हे घड्याळ पुढे 5 मिनिटं. सो आता आम्ही 3:40 होत आले आणि आता आम्ही निघत आहोत बारवी डॅमला जायला. तर ऋत्विक आज घरीच थांबणार आहे, कारण की त्याला त्याच्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळायला जायचंय आणि आम्हाला संध्याकाळच्या वेळेला जायचं होतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही लवकर गेलो नाही. जेवण वगैरे झालं, सगळी कामं आटपली. आता आज सुट्टी आहे तर म्हटलं जाऊन येऊया. तर ऋत्विकला खूप रिक्वेस्ट केली, पण ऋत्विक का आज यायला तयार नाही. त्याला मित्रांबरोबर खेळायचं, सुट्टीच्या दिवशी त्याला खेळायला मिळतं. त्यामुळे सांगून पण तो ऐकत नाही. मग तो आता म्हणाला घरीच राहतो. तर आता आम्ही निघालो आहोत बारवी डॅमला जायला. तर आम्ही दोघंच जाणार आहोत, विनू आणि मी. तर पहिल्यांदाच जाणार आहोत इथे बारवी डॅमला. तर बघूया आपण की तिकडे कसं वातावरण आहे आणि काय. आणि संध्याकाळच्या वेळेला जरा सनसेटच्या वेळेस बरं वाटेल, त्यामुळे मुद्दाम म्हणून संध्याकाळी निघालो आहोत. तर एक्सपेक्टेड आहे 1 तास इथून दाखवतंय, तर आम्ही 5:30 पर्यंत वगैरे पोहोचू असा अंदाज आहे. म्हणजे त्याच्या आधी पोहोचू, पण तरी पण एक मॅक्स टू मॅक्स 5:30 होतील. सो आता आपण निघूया आणि बघूया तिकडे काय काय आज एक्सप्लोर करायला मिळतंय. आता आपण निघालो आहोत आणि बाप्पाचं नाव घेऊन आपण सुरुवात करूया. सो गणपती बाप्पा मोरया. गाडी चालवली नेवाळी नाक्यापर्यंत आणि त्यानंतर मी सगळं जे काही पुन्हा एकदा आमचे जे ड्रायव्हर आहेत विनूला गाडी दिलेली आहे, कारण की मी गाडी खूप मध्ये मध्ये गॅप घेत शिकले, त्यामुळे मला तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. म्हणून मी थोडा वेळ गाडी चालवली आणि त्यानंतर विनूला सांगितलं गाडी चालव. जिकडे क्राऊडेड एरिया आहे तिथे मला थोडंसं कॉन्फिडन्स कमी होतो, म्हणून त्याला दिले. तर आता आम्ही परत निघालो आहोत. तर बघूया, आपल्याला मध्ये थोडंसं ट्रॅफिक मिळालं होतं, तर आम्ही आमच्या सावकाश चालू आहे. किती वाजता पोहोचतो ते बघूया आपण आता. मस्त असे बाजूला डोंगर आहेत. हे बघा, हे दिसत आहेत का? मस्त असे डोंगर रांग आहे तिकडे बाजूला आणि मोकळं असं आकाश. वाव. तर हा इथे असं दिलंय सरळ मुरबाडला जाणारा मुरबाड रोड आहे. हा बारवी डॅम रोड आणि मुरबाड रोड. तर बाजूला मस्त असं नेचरचा आनंद घेत घेत आता आम्ही चाललो आहोत. आणि हे अशी आजूबाजूला मस्त घरं आहेत गावातली, येत आहे मध्ये मध्ये. तर सध्या पाऊस नसल्यामुळे अजून सुरुवात झालेली नाही वाटतं शेतीला. मला फार काही कळत नाही शेतीमधलं, पण असं बघायला आवडतं गावात आल्यावरती. रस्त्यावरती फक्त आमचीच गाडी आहे, बाकीचे सर्व लेफ्ट राईट असं करून गेले आहेत. तर मस्त असा रस्ता आहे, आजूबाजूला असं मस्त असं झाडं आहेत. त्यानंतर इथे शेती आहे आणि मस्त असा गावातला रस्ता आहे. तर आता अशा गावातल्या आहेत मध्ये मध्ये बाईक वगैरे. तर आता बघूया आपण. आणि क्लायमेट संध्याकाळचं आहे त्यामुळे छान वाटतंय. आणि इकडे बरेच फार्म हाऊस सुद्धा आहेत रस्त्यात. मला बऱ्याच ठिकाणी दिसले फार्म हाऊसचे बोर्ड्स. तर जर कोणाला मुंबईतून इकडे यायचं असेल स्पेशली असं गावाचा फील घेण्यासाठी, तर इथे फार्म हाऊस पण आहेत. इथे आल्यावर तुम्हाला बरेच बोर्ड्स पण दिसतील. सो आम्ही इथून जवळूनच आलोय फक्त एक्सप्लोर करायला पहिल्यांदाच. आपण 2 मिनिटात पोहोचणार आहोत आणि समोर इथे बघा जी वॉल आहे डॅमची, तिथे लिहिलं पण आहे बारवी डॅम म्हणून. एक सेकंड, आता हे दिसणार नाही झाडांच्या मागे. तर इथे आता आपण पोहोचणार आहोत 2 मिनिटात बारवी डॅमला. हा असा मस्त असं आजूबाजूला सगळीकडे झाडं आहेत आणि मधून असं रस्ता आहे शांत. आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे जास्त असं ऊन नाहीये.
आमची गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो आहोत. बारवी डॅम आहे आणि हे इकडे त्याच्या आधीच एक असं छोटस कॅनल सारखं आहे, तर आम्ही तिथे आलो. इथे बरेच लोक गरमी असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे, मस्त एन्जॉय करतात पाण्यात. पण पुढे जाऊया थोडं. आता आम्ही पण मस्त असं पाण्यात आलोय थोडा वेळ एन्जॉय करायला. आणि आज संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे इकडे, तर ऋत्विकला आणायला हवं होतं. ऋत्विकने पण इथे मस्त एन्जॉय केला असता. इकडे एक माणूस आहे जो साबण लावून आंघोळ करतोय. इकडे सगळी जण मस्त अशा एन्जॉय करतायत. मी ऋत्विकला मिस करतोय. ऋत्विक आला नाहीये, त्यामुळे ऋत्विकने मस्त असं एन्जॉय केलं असतं. एक जण असं पोहत पोहत चालले तिकडे. त्यांची मजा ना गरजेचं आहे पोहता येणं. पोहच पण असं कमी पाणी आणि ग्रुप असला तर बरं वाटतं. तर इकडे गेलो होतो आता आम्ही, आणि आता आम्ही निघालो आहोत पुढे जायला. तर लोकेशन एक्झॅक्ट माहीत नाही आहे. आता लोकेशन एक्झॅक्ट नाही माहिती आहे. शोधत शोधत किंवा विचारत जाऊ आता आम्ही. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत. इकडे या साईडला हा बारवी डॅम दिसतोय राईटला बघा, आणि इथे एक आहे छान असं प्लेस बघितलं होतं मी. तर बघूया, आपल्याला तिथे जायला ऍक्च्युली आम्हाला रस्ता नक्की माहित नाही, पण आता आपण शोधत शोधत जाऊया, बघूया मिळतो का तो रस्ता. असं जंगल आहे बाजूला पूर्ण. पुढे आल्यानंतर आपण मुरबाड रोडला इथून हे डॅम कडे जायला आहे रस्ता. आपण आता इथून इथे गाडी लावले आणि इथून जाऊया. पायवाट आहे इथे कच्ची, इथून जाऊया. यायचं असेल तर हे असं इथून वरून यावं लागेल. आणि हे असं मी चप्पल हातात घेतले कारण की स्लिप होते माझी, आणि मला माहीत नव्हतं की असा रस्ता आहे. हे असा वरून खाली यायचं आहे. तर ॲडव्हेंचरस असा मस्त असा रस्ता आहे हा. तर सांभाळून यायचं असेल तर. पण खाली गेल्यावर जो काही व्ह्यू असणार आहे तो एकच नंबर. सो आता मी जाते. असा रस्ता. विनू यार, सांभाळून. अथक प्रयत्नानंतर आलो आहोत, मोठं ट्रेक करतच. पण त्यानंतर इथे हा जो व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे. मस्तपैकी इथे शांतता आहे. आणि हा इकडे बारवी डॅम आहे. आणि हे जे मगाशी मी गेले होते तिथून मुरबाड रोडला तुम्ही सरळ आलात चालत की तुम्हाला तिथे राईट साईडला हे दिसेलच डॅम, आणि पुढे गाड्या पण किंवा बाईक्स वगैरे लागलेल्या दिसतील. तर तिथून अशी खाली ही वाट आहे. थोडंसं खाली 10 मिनटं, एक 5-10 मिनटं म्हणजे आरामात आम्ही आलो म्हणून. खाली ट्रेक सारखं आहे आणि कच्ची आहे. तर तुम्ही शक्ती इथे जे आहे
ट्रेकिंग शूज घातलात तर बरं होईल, कारण की मी नॉर्मल चप्पल घातलेली जी स्लिप होत होती म्हणून ती हातात घेऊन मी उतरली, पण ती घातल्यावर थोडं स्लिप होत होती म्हणून मग. पण इथे एकदम जास्त कोणाची गर्दी नाही, मगाशी होती तशी. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इथे येण्याआधीच चालू झालंय की लवकर जायचंय लवकर जायचं, की इथे ऋत्विक आमच्या सोबत नाही, त्यामुळे जरा विनू गडबड करतोय की आपल्याला लवकर जायचं आहे असं, कारण की तो घरी तिकडे आहे पण तो खेळायला गेलाय क्लब हाऊसमध्ये. सो तो 8-8:30 शिवाय तरी येणार नाही, पण तरी पण हा घाई करतोय, कारण की त्याला एकट्याला तिकडे ठेवलं तर हा मग थोडंसं घाबरतोय. back in the pet touch kar relax. Silent. Jump కనిపిస్తుంది. मी म्हटलं माझ्या बाजूला कोण येऊन बसलं, कोणाची एवढी हिंमत. ते नक्की एकदा विजिट करा. तर मुरबाड रोडला पुढे आलात तुम्ही की राईट साईडला बऱ्याच गाड्या वगैरे थांबलेल्या दिसतील. तिथून एक 5-10 मिनटं खाली थोडासा कच्चं ट्रेक आहे, आणि शक्यतो तुम्ही ट्रेकिंगचे शूज घालून या, कारण की खूप रस्ता स्लिपरी आहे. मी तर अक्षरशः बघितलातच तुम्ही की कशी चप्पल हातात घेऊन आली खाली. आणि या साईडला असा मस्त असा डॅम आहे, हा बारवी डॅम, आणि संध्याकाळची वेळ आहे, ऊन नाही आहे आणि संथ असं पाणी आहे. मस्त क्लायमेट आहे. तिथे गर्दी नव्हती, मगाशी आम्ही गेलेलो तिथे गर्दी होती. तर इथे एकदम शांत आहे. आहेत लोक पण जास्त नाही आहेत, कारण की तिथे ती मी म्हटलं की कच्ची पायवाट आहे, तर मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा माहीत असेल, पण थोडंसं रिस्की आहे इथे उतरून येणं, त्यामुळे कदाचित लोक कमी आहेत इथे. सो आम्ही आता मस्तपैकी असा इथला व्ह्यू एन्जॉय करतो. एक 10 मिनटं बसतो आणि मग इथून निघतो. मस्त असं संथ पाणी आहे. तर इथलं कोणी मला बघत असेल तर कमेंट करा की तुम्ही कुठून आहात, आणि इथे काय काय प्लेसेस आहेत फिरण्यासारखे ते पण मला सांगा, म्हणजे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की फिरण्याचा प्रयत्न करेन. जवळ असल्यामुळे विकेंडला येणं आम्हाला शक्य होतं, तर मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेन, पण आम्हाला इथलं फारसं काही माहीत नाही आहे. सो इथलं जर कोणी बघत असेल तर मला नक्की कमेंट करा. आम्ही इथून निघालो आहे, पण परत एकदा गड हा इथला चढायला. विनू पुढे आहे आणि असं इथून वरती जायचं आहे आम्हाला. हे असे डेंजर मोठे मोठे दगड आहेत. हा असा व्ह्यू आहे मगाशी जिथे आपण गेलो होतो. सो इथून तुम्हाला वरती चढायचं आहे आणि जाताना पण हेच ट्रेक करत खाली जायचं आहे. फायनली आम्ही हा गड चढलो आहे. खूप दम लाग. हा व्ह्यू आहे मागे, आणि इथून खाली रस्ता आहे. इथे गाड्या लागतात, बऱ्याच बाईक्स पण असतात,
दम लागलाय मला ॲक्च्युली. थोडंसं पाणी पिऊन घेते. तर लँडमार्क म्हणून मी हे इथे टॉयलेट्स आहेत आय थिंक. हे असे साईडला राईटला. इकडे तुम्हाला डॅमचा व्ह्यू दिसतो बॅक साईडचा. आणि हे रस्त्याच्या समोरच इकडे अशी पाईपलाईन आहे मुरबाड रोडला आल्यावर. आणि समोर असं टपरी आहे जी बंदच आहे. तर त्याच्या अपोजिटलाच हा रस्ता आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल बारवी डॅमच्या बॅक साईडला. सो आता आम्ही निघतो इथून. ते की मला गाडी चालवायला दे, पण हा काय रिस्क घेत नाही आहे. तर आता जाऊ दे, मी काय करणार. तर आता आम्ही निघतो. तर आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आणि मस्त असं आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, झाडं आहेत. आणि इथून आता मस्त असे नेचरचा आनंद घेत आम्ही घरी जाणार आहोत. सो गणपती बाप्पा मोरया. आणि हा इकडे व्ह्यू आहे मस्त असा बारवी डॅमच्या बॅक साईडचा. आणि हा इथे हा असा बारवी डॅम आहे. हा बघा, इथे लिहिलंय बघा बारवी धरण. आणि येताना पण तुम्हाला अशी कमांड दिसेल, इथून आत यायचंय बॅक साईडला जिथे आता मी गेली होती तिथे येण्यासाठी. आणि त्या कमानीच्या आत गेल्यावर 1 ते 2 मिनिटावरच आहे हे लँडमार्क. तर तुम्हाला मी सांगितलंय की राईट साईडला ते ग्रीन कलरचे असे टॉयलेट्स बनवलेले आहेत. आणि समोरच अशा टपऱ्या आहेत 2 ज्या चालू नाही आहेत, बंदच आहेत. सो तिथेच समोर आहे अपोजिटला तो जो रस्ता आहे जाण्यासाठी. आणि इथे नाश्त्यासाठी पण बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत त्या कमानीच्या बाहेर आल्यानंतर. सो इथे तुम्ही नाश्ता पण करू शकता, चहा नाश्ता. आणि हा आहे डॅम, MIDC बारवी डॅम. पावसाळ्यामध्ये पण जर तुम्हाला इकडे यायचं असेल पावसाळ्यात, छान असं इथे यायला पण छान आहे पावसाळ्यात. तर नक्की या पावसाळ्यामध्ये. आम्ही तर आता उन्हाळ्यातच आलोय, बघू पावसाळ्यात पण एकदा येऊ इकडे नक्कीच. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. सो नक्की एकदा इकडे व्हिजिट करा. खूप शांत निवांत प्लेस आहे आणि शहरापासून जवळ आहे. त्यामुळे तुम्ही 1 डे मध्ये किंवा हाफ डे मध्ये सुद्धा ही ट्रेक करू शकता. मस्त असा नजारा इकडे. संध्याकाळची वेळ आहे, डोंगर रांगा आहेत आणि मध्ये इथे काहीतरी फार्म हाऊस वगैरे असेल किंवा काहीतरी बनवतात. मस्त अशा डोंगर रांगा आहेत. मस्त अशी बरेच लोक इथे ब्रिजला थांबून फोटोज वगैरे क्लिक करतात. आम्ही चाललो, आम्हाला थोडं लांब जायचंय. लांब म्हणजे खूप लांब नाही, पण जवळच आहे. पण तरी पण संध्याकाळची हे ज्या बिल्डिंग्स आहेत, ज्वेल म्हणून हे बिल्डिंग आहे पूर्ण. आणि त्यांना मस्त असा इकडे ज्या पण बिल्डिंग्स आहेत त्यांना मस्त असा व्ह्यू आहे डोंगरांचा. तर त्यांना मस्त वाटत. तर इथे ट्रॅफिक जाम आहे आणि रस्त्यात गाड्या बघा कशा, हे बघा. फायनली आलो बाबा एकदाचे आम्ही आमच्या सिटीमध्ये. मोकळा श्वास सोडलाय कारण की तिकडे खूप जास्त ट्रॅफिक होतं. आणि एवढ्या ट्रॅफिक मध्ये सुद्धा काही असतात अतिशहाणे लोक जे गाड्या आडव्या तिडव्या टाकतात आणि
मोठमोठ्या गाड्या बाजूला कार असतील तरी पण त्यांना दाबून पुढे जायला बघतात. म्हणजे एकदम आज तर मी एकदम नेक्स्ट लेवल बघितले. हुशार व्यक्ती होती बरीच जण तिथे. तर आता आम्ही फायनली आमच्या सिटी मधल्या रोडवर आलोय आणि आता आम्हाला बरं वाटतंय जरा चालवायला, स्पेशली विनूला. सो त्याने मोकळा श्वास घेतला आहे. तर आता आम्ही घरी पोहोचणार आहोत. आता आम्ही घरी आलो आहोत आणि मी माझ्या भावाची वाट बघते. भाऊ येणार आहे छोटा घरी. तर तो येऊन लगेच जाणार आहे. आणि मम्मी गावी गेली होती तर तिथून काहीतरी आणलंय त्याने कदाचित. सो ते द्यायला येणार आहे, कोकम वगैरे बहुतेक. तर त्याला बोलली मी जेवून जा. तर तो म्हणतो की मला वेळ नाहीये. फोन केलेला त्याला आणि मम्मी घरी एकटी आहे त्यामुळे मग तो लगेच निघणार आहे. तर आता बघूया तो कधी येतो, त्याची वाट बघते. काल त्याने फोन केला होता की मी काल येतो म्हणून. तर काल तर तो नाही आला आणि आज येणार होता सकाळी. म्हणून आज सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही त्याची वाट बघत होतो. त्याच्यानंतर मग जवळजवळ 3 सव्वा 3 पर्यंत मी वाट बघितली. नंतर मला असं वाटलं की आता काय हा येणार नाही, म्हणून मग आम्ही तयारी करून तिकडे जायला निघालो. आता बघूया हा कधी येतोय तो. आणि थांबणार पण नाहीये. तर बघू आता कधी येतो तो. तर नाव आणि तो आलाय. 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या भावाला. 100 झालंय आणि आम्ही चालायला आलोय. आज संडे आहे. आज थोडं वेळेवर जेवलो तर थोडस चालायला आलोय. आणि भाऊ आला होता पण तो लगेच गेला. तो काही जेवायला थांबला नाही. मम्मी घरी एकटीच होती त्यामुळे. तर तो तिकडेच गेला जेवायला. आणि आज बऱ्याच दिवसांनी वॉकला आलोय आम्ही रात्रीच्या वेळेस. म्हणजे मी इव्हिनिंगला जाते नेहमी, पण आम्ही सगळी फॅमिली मिळून आज आलोय. थोडस वॉक करतो 10-15 मिनिटं आणि मग जातो घरी. वरून आले तेव्हा मला हे घेऊन आले येताना, मला म्हणजे बहिणीला आणि घरी पण. तर हे नारळ आहेत. कोकणातून आहोत आम्ही, स्पेशली मालवणी. तर ही कोकमं आहेत, नारळ आहेत. त्यानंतर हे खोबऱ्याच्या वड्या आहेत ज्या मला खूप आवडतात. कापा म्हणतात आमच्याकडे घ्यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गुळामध्ये आपण शेंगदाण्याचे लाडू गावी मिळतात मालवण साईडला, किंवा शेव लाडू मिळतात गुळातले. तर ते मला शेव लाडू खूप आवडतात. तर ते पण आणलेत मम्मीने. ते मी फ्रीजमध्ये ठेवले. तर या गोष्टी येताना घेऊन आलेली ती. तर तो भाऊ आला होता द्यायला आता. तर मस्तपैकी कोकणी मेवा आलेला आहे मला. आणि बाकी सगळं तर काय आपल्याला इथे पण मिळतंच. आणि गावी सध्या कोणीच नाहीये त्यामुळे गावी आहेत झाडं वगैरे बऱ्यापैकी आंब्याची वगैरे, पण ते राखायला कोण नाहीये सध्या गावी आमच्याकडे. त्यामुळे त्या गोष्टी अशाच वाया जातात. तर माझ्या आईने येताना जे काही आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवलंच. तर यातला हा जो प्रकार आहे, कापा म्हणतात त्याला, खोबऱ्याची म्हणजे आमच्या इकडे. तर हे मला खूप जास्त आवडतं लहानपणापासूनच. आणि जेव्हा जेव्हा मला पप्पा सुट्टीमध्ये आम्ही जायचो मे महिन्यात गावी, त्यावेळेस माझ्या काकी होत्या तिथे, ज्या मला ते नेहमी आठवणीने बनवून द्यायच्या. म्हणजे त्यांना माहित असेल की मी उद्या जाणार आहे. मी म्हणजे तेव्हा काय लहानच होतो, आम्ही शाळेत जायचो. पण आम्ही ज्या उद्या जाणार असू तर ते आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी ते बनवायच्या आणि मला हे बनवून द्यायच्या. आणि त्यांचं नाव म्हणजे त्यांना सगळे बाई म्हणायचे. तर मला त्यांची खूप आठवण येते हे जेव्हा पण मी बघते. आणि मम्मी पण तिकडून आल्यानंतर किंवा गावी जेव्हा जाते तेव्हा हे बनवते माझ्यासाठी, कारण की मला आवडतं खूप जास्त. तर किती झालं तरी आई वडिलांचं प्रेम हे आपल्यावर जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत थोडं का असेल, म्हणजे जे काय आणतील.
माझ्या पप्पांना मम्मीला सवय होती की जे काही असेल जे आणतील ते आम्हाला चौघांना पण द्यायचे. म्हणजे जेव्हा आमची परिस्थिती पण नव्हती त्यावेळेस पण पप्पांनी काही आणलं तरी ते इक्वली, म्हणजे जे काय आणायचे ते चौघांना इक्वली आणायचे. अं, तर त्याचप्रमाणे मम्मी गेली होती गावी आणि तिने आणलं सगळं. आणि नेहमी जेव्हा ते जातात गावी, पप्पा पप्पा तर आता नाहीयेत, पण जेव्हा पण ते जायचे तेव्हा नक्की काय ना काय आणायचे आणि द्यायचे. नको म्हटलं तरी पण द्यायचे. तर माहेरचं नाव काढलं की मला पप्पांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अं, आजचा व्लॉग बारवी डॅमचा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बोलली होती की तिथले जर जवळपासचे काही स्पॉट्स असतील फिरण्यासारखे तर तेही मला सांगा. कारण की आम्ही इथे फारशी काही माहिती नाही आहे इथलं बदलापूर किंवा अंबरनाथ साईडला वगैरे असेल तर इथे फिरण्यासारखं असेल तर ते मी नक्की फिरायला जाईन. कारण की मला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे मी मोस्ट ऑफ द ट्रॅव्हल ब्लॉगच करते. सो जर इथे जवळपास काही स्पॉट्स असतील तर ते मला सांगा, जेणेकरून मला ते विकेंडमध्ये एक्सप्लोर करता येतील. आणि मला फिरायला खूप आवडतं, जसं की मी बोलली तर मी नक्कीच संडेला 1 डे जाऊन यायचा प्रयत्न करेन. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा इथे जवळपास जे कोणी राहणारे असतील इथे जवळचे जे काही स्पॉट्स आहेत किंवा मंदिरं आहेत तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन टिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन्स येतील. आणि पटापट लवकरात लवकर सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून व्ह्यूअर्स बघतील माझे ब्लॉग्स आणि नवनवीन ब्लॉग्स मला बनवण्यासाठी मी जर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवले, व्ह्यूज वाढवले तर मी नक्की जास्तीत जास्त व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त ट्रॅव्हल ब्लॉग आणेन. त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच होता. सो बाय गाईज अँड गुड नाईट, टेक केअर.